शिवसेनेच्या संसदीय पक्षाच्या बैठकीला 6 फुटीर खासदारांनी दांडी मारली आणि यानंतर संजय राऊत यांनी आज दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली। याच वेळेला फुटीर खासदारांवरती संजय राऊत यांनी पुन्हा एकदा तोंडसूक घेतलेलं आहे। तसंच भाजपच्या डिवचणाऱ्या नेत्यांवरती देखील संजय राऊत यांनी तोफ डागलेली आहे। ही खाकी वर्दीची जी मस्ती आम्हाला तुम्ही दाखवता ईडी सीबीआय हा कसे फुटले म्हणतात ते गिरीश महाजन जे म्हणतात ना फुटले। मी माझ्याकडे एक दिवस ईडी आणि सीबीआय आली ना सगळ्यात आधी गिरीश महाजनला फोडून दाखवतो। एक दिवस नाही अर्धा तास जरी ईडी सीबीआय माझ्याकडे आली तर सगळ्यात आधी गिरीश महाजनला मी नाही फोडून दाखवला तर बघा। आणि त्याच्यावरती मी सविस्तर बोलणार आहे। या व्यक्तीवर त्या काय समजतो स्वतःला। नाशिकच्या कुंभमेळ्यात सगळ्यात मोठा भ्रष्टाचार चालला हिंदुत्वाच्या नावानं। कुठले कॉन्ट्रॅक्टर्स काय सगळी यादी माझ्याकडे आलेली आहे आणि हे आम्हाला शिकवणार। ईडी शिवाय आमच्या बाजूने करा तर ते बाजूला होण्यासाठी केंद्रातील सरकार यावं लागेल ना। त्यावेळेला उद्धवजी पंतप्रधान झाले पाहिजेत पण त्यासाठी प्रयत्न करा। आता तुमच्याकडे 3 खासदार राहिलेत त्यात उद्या परवा काय तुम्हाला माहित नाही। अरे 3 खासदार आणि 2 खासदारांना तुम्ही कसे काय ईडी सीबीआय ताब्यात घेणार केंद्र ताब्यात घेणार आहात। म्हणून मी म्हटलं की त्यासाठी पंतप्रधान व्हावं लागेल देशामध्ये सत्ता आणावी लागेल आणि मग ते तुमच्या ताब्यात येईल आणि नंतर मग आम्हाला फोडायचा विषय आहे।